नमस्कार माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना। आज सगळ्यात मोठी अपडेट आहे ती म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती। आणि ही महाराष्ट्र पोलीस भरती लवकरात लवकर पार पाडणार आहे। तर या संबंधित पुढील माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, 17 एप्रिल म्हणजे उद्या दिनांक 17 एप्रिल रोजी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त अधीक्षकांची बैठक पार पडणार आहे। ती म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या पूर्वतयारी संदर्भात आणि लवकरात लवकर जागा जाहीर करून भरती प्रक्रिया लवकरात लवकर घेण्याचे पोलीस विभागाचा गृह विभागाचा मानस आहे। आणि अंदाजे ही भरती प्रक्रिया ची सुरुवात जून 2025 पासून फॉर्म भरायला चालू होईल। अंदाजे 10,000 प्लस पद आहेत। त्याचं ग्राउंड अंदाजे ऑगस्ट 2025 म्हणजे एक 2 महिन्याच्या अंतराने त्याचं ग्राउंड होईल। त्यानंतर पेपर साधारणतः ऑक्टोबर 2025 म्हणजे ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या आधी ही सर्व प्रोसेस पार पडणार आहे मित्रांनो। तरी या पोलीस भरती हीच आपल्याला शेवटची संधी आहे, नाहीतर याच्यानंतर ही पोलीस भरती गेली की आपल्याला बिलकुल संधी नाही। कारण पोलीस भरती आणि वनरक्षक भरती या दोनच भरत्या आता नवीन येण्याच्या मार्गावर आहे। आणि या भरत्यांमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर मग काही खरं नाही। कारण या भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तरच लग्न होईल, नाही तर लग्नच होणार नाही। कारण नोकरीला लागलं तर पोरगी, नाही नोकरीला लागलं तर कोणी आपल्याला पोरगी देणार नाही। त्याच्यामुळे माझ्या सगळ्या भावांना विनंती आहे तुम्ही या भरतीला सिरियस घेऊन चांगला अभ्यास करा आणि या भरतीत आपण नक्की पोलीस व्हा एवढीच आपल्या भावाला शुभेच्छा देतो। आणि आपण आता इथून पुढचा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम पाहू। मित्रांनो, पोलीस भरतीचा अभ्यासक्रम एकदम सोपा आहे आणि जर आपण नीट एवढे 6 महिने अभ्यास केला तर 100% सिलेक्शन आपलं होणार आहे। तर पोलीस भरतीचा अभ्यासक्रम मराठी, व्याकरण, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, आणि सामान्य ज्ञान अशा 4 भागात विभागलेला आहे। परंतु यांचं काही ठराविक नसतं की याच्यावर 25 प्रश्न पडतील, याच्यावर 25 प्रश्न पडतील आणि याच्यावर 25 प्रश्न पडतील म्हणून। पोलीस भरतीला कधी कोणत्या विषयाचे जास्त प्रश्न पडू शकतात, पण अंदाजे आपण एक पकडलं तर 25, 25, 25 आणि 25 असा 100 मार्काचा पेपर असतो। एकूण या 100 मार्काच्या पेपर पैकी आपण साधारणतः कट ऑफ साठी जर म्हटलं तरी आपल्याला एक 90 मार्क पेपर मध्ये आणि ग्राउंड मध्ये एक साधारणतः 45 मार्क म्हणजे 135 मार्कावर आपली मेरिट म्हणजे आपण कट ऑफ मध्ये येऊ शकतो। त्याच्यामुळं ग्राउंडची पण तयारी ठेवा आणि अभ्यास पण चांगला चालू ठेवा। माझ्या सर्व भाऊ बहिणींना या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो।